नमस्कार, मी पूजा मालुसरे. न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्या निमित्ताने आपण पाहतोय पुण्यात आगळे वेगळे असे देखावे करण्यात आले आहे. आता आपण टिळक रोड येथील ग्राहक पेठ येथे आहोत. येथे शनिवार वाड्याचा असा सुंदर असा देखावा केला आहे. बिस्किटांचा असा देखावा केला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासूनच भक्त जे आहेत हा गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत आहे. तसंच हा आगळा वेगळा जो शनिवार वाड्याचा देखावा पाहायला लोक येत आहेत. आता आपल्या सोबत अध्यक्ष आहेत. सर, हा देखावा केला आहे तुम्ही, या देखाव्याबद्दल जरासं वैशिष्ट्य काय या देखाव्याची? जसं आपल्या पुण्यात आलं की लोकांना पहिलं पुणे म्हणजे काय तर शनिवारवाडा, पुणे म्हणजे काय तर लाल महाल. तसं पुण्याची जी ओळख आहे एक त्याला अनुसरून जो इतिहासातला प्रत्येक गोष्टीला जर पुण्याच्या जर साक्षीदार आहे तर हा शनिवारवाडा आहे. आणि आज गणेशाचं जे भव्य रूप, गणेशोत्सव जो भव्य रूप साजरा केला जाते त्या प्रत्येक गोष्टीला हा शनिवारवाडा साक्षीदार आहे. आणि मग त्याला अनुसरून आपण हा शनिवारवाड्याचा देखावा साजरा करायचा हे केलं, मानस केला तो. आणि मग आमची गेली 25 वर्षाची परंपरा आहे की आपण बिस्किटाच्या रूपातच, मग महागणपती असो किंवा जहाज असो, या सगळ्या गोष्टी आपण बिस्किटाच्या स्वरूपात हे करतो. आज आपण याच्यात 10,000 बिस्किटं वापरली. त्याच्यामध्ये आमच्या सरांचं म्हणजे कार्यकारी संचालक सूर्यकांतजी पाठक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो. सर, एकूणच हे किती बिस्किटं लागली हे सर्व देखावा तयार? 10,000 बिस्किटं लागली याला टोटल. नियोजन कसं असणार आहे या 10 दिवसांमध्ये? 10 दिवसात आम्ही जसं आपलं पौराणिक प्रकार, आमच्या इथं वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी येतात, त्यांच्या हस्ते आरती होती. आम्ही अंध अपंग मुलांना मदत करतो. 4थ्या-5व्या दिवशी त्यांच्या हस्ते आरती करतो. आणि आता या गुरुवारी आमची महाआरती करायचं नियोजन आहे, जेणेकरून सर्व आपले बांधव एकत्र यावे. आणि एक ज्या संकल्पनेतनं हा गणेशोत्सव साजरा करतोय आपण, त्याला एक व्यापक रूप द्यायचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लोक देखावा पाहण्यासाठी येतात पुण्यात. तुम्हाला त्या काय संदेश द्यायचा त्यांना? नाही, हा आपला सण आहे, हा आपण असाच जोमात साजरा केला पाहिजे. फक्त काही नियम अटी आहेत त्या आपण पाळून साजरा केला तर कधीच त्याला गालबोट लागणार नाही. बाकी काय एकदम छान उत्सव साजरा होईल. सर, देखावा केला, काही वैशिष्ट्य काय? काय नाही, आमचं वैशिष्ट्य आहे की बाकीच्या ठिकाणी पुण्यामध्ये असं कोणी बिस्किट चॉकलेटचा देखावा करत नाही. गेले अनेक वर्ष आम्ही बिस्किट चॉकलेटचा देखावा करतो. हेच ग्राहक पेठेच्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. या देखाव्यातून तुम्हाला लोकांना संदेश काय द्यायचा? आम्हाला लोकांना यातून काय फार संदेश द्यायचा नाही याच्यातून. कारण काय आहे की गणपतीची सजावट पाहायला लोक येत असतात. त्यातून फार मोठा काय संदेश द्यावा असं या देखाव्यातून तर काही आमची कल्पना नाही. ज्यावेळेला तो संदेश देण्याचा देखावा होता, गेल्या वेळा आम्ही केला होता स्वदेशी जागरण करायचं, त्याचाच देखावा केला होता. किंवा गेल्या वेळा आम्ही जेव्हा पाकचं युद्ध सुरू झालं होतं तेव्हाच एक देखावा केला होता. यातून फार संदेश जाईल असं काही मला वाटत.